एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पार्ट 2. जसं की आपला बेसिक टू ॲडव्हान्स चा जो सिरीज चालू आहे त्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे फेस शेप्स. आधीच्या ज्या सिरीजमध्ये आपण बघितलं होतं की फेस रेडिंग ही आपल्याला कशी करायची आहे. शॉर्टमध्ये तुम्हाला एक रिवाईज करून देते. जसं की आपल्या फेसवरती जे फीचर्स आहेत त्याला आपण प्रोफेशनल लँग्वेजमध्ये कसं बोलतो, कशा पद्धतीने आपण सांगतो तेच तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या व्हिडिओमध्ये खूप डिटेलमध्ये नॉलेज दिलेलं आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आणि आता एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ह्यामध्ये. जसं की फेसवरती आपले हा फोरहेड आहे, हे टेम्पल लाईन, जसं की बोन आहे, आपला हा पूर्ण पार्ट जो आहे हा जॉ लाईन आहे. त्याच्यानंतर जे आपले आईज आहे त्याच्यावरती हे आयबॉल आहे, इथे आहे आपला आयब्रोजचा पॉइंट वरती, आणि खाली जो आहे तो आयब्रो बोन आहे. त्यानंतर ही आहे रिम लाईन, वॉटर लाईन जिथे असते. त्यानंतर हा झाला चीक बोनचा एरिया जिथे आपण हायलायटिंग करतो, जिथे आपल्याला शाईन दिसते तोच पार्ट आहे. आणि इथून कानापासून इथे हा जो क्रॉस लाईन जातो तिथे आपण कॉन्टोरिंग करतो, त्यावरती ब्लशर करतो आणि ब्लशरच्या वरती करतो आपण हायलायटिंग. ओके. हा आहे नोज ब्रिज, ह्याला म्हणतो आपण नोज ब्रिजचा एरिया. हा आहे अप्पर लिप्स. इथे आहे हे जे शेप आहे त्याला आपण म्हणतो स्प्राउट, लिप स्प्राउट. त्यानंतर वरती जी लाईन आहे तिला म्हणतो आपण लिप लाईन्स. असे खूप डिटेल्स नॉलेजमध्ये मी सांगितलेलं आहे माझ्या त्या लास्ट व्हिडिओमध्ये, तर तुम्ही जाऊन नक्की चेक करा. आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण आज शिकणार आहोत फेस शेप्स. म्हणजेच आपल्याकडे भरपूर असे शेप्स येतात, फेस शेप्स, ज्यावरती आपल्याला एकदम परफेक्टली काम करायचं असतं. तर आपल्याला जो आयडल शेप मानला जातो आपल्या प्रोफेशनल लँग्वेजमध्ये त्याला आपण म्हणतो ओवल शेप. ओवल शेपचा जो फेस जो असतो तो एकदम परफेक्ट शेप मानला जातो मेकअपसाठी. त्यामध्ये कुठल्याही करेक्शन करण्याची गरज नाही पडत आपल्याला. जसं की फीचर्स शार्प वगैरे करण्याची ऑलरेडी शार्प असतात, आपल्याला लाईटली थोडंसं हलकासा टच द्यावा लागतो. हे झालं ओवल शेप. आता आहे बघा, तुम्ही बघू शकता, ह्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच मी. ओव्हल शेप आणि हा आहे लॉंग शेप. ओके, मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते, ज्यामुळे तुम्हाला उलट दिसत असेल कदाचित. ओके, हा आहे राऊंड शेप. लॉंग शेप आहे. लॉंग म्हणजे थोडंसं हलकासा लॉंग मध्ये येईल फेस तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला कशी करेक्टिंग करायची आहे हे तुम्हाला मी पार्ट 2 मध्ये दाखवेल. आता फक्त मी तुम्हाला इथे शेप्स जे टाइप्स आहेत ते दाखवणार आहे. तर तुम्ही एकदम छान प्रकारे बघा. हा आहे लॉंग फेस. लॉंग मध्ये कसं आहे ना, थोडंसं हलकासा लॉंग फेस तुम्हाला दिसेल, तेव्हा समजेल तुम्हाला तरी हा आहे लॉंग फेस आहे. हा आहे राऊंड फेस, आणि हा आहे स्क्वेअर, हा आहे हार्ट शेप, हा आहे डायमंड शेप. ओके, तुम्हाला बॅक कॅमेरामध्ये परत डिटेल्समध्ये मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी. जर तुम्ही बिगिनर असाल, मेकअप आर्टिस्ट बनत असाल तुम्ही, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कारण तुम्हाला ह्यामध्ये खूप काही एकदम डीपली नॉलेज भेटणार आहे. तो कंटिन्यू नक्की करा, शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा. हे बघा फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता, हा आहे ओवल फेस. ओवल फेसमध्ये बघू शकता तुम्ही किती परफेक्ट शेप दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला जास्त कुठेही कॉन्टोरिंग वगैरे करायची गरज नाही पडणार आहे. हलका हलकासा आपण कॉन्टोरिंग करू शकतो. हा आहे लॉंग फेस शेप. लॉंग फेस शेपमध्ये जो भाग जास्तीचा असतो तो म्हणजे फोरहेडचा. फोरहेड तुम्ही बघू शकता किती मोठा गॅप दिलेला आहे इथे. तर ह्यावरती आपण फोरहेडला ह्या साईडला म्हणजे इथे वरतून तुम्ही कॉन्टोरिंग करून हा भाग तुम्ही थोडासा कमी करू शकता. आणि नंतर चीन एरिया, हा चीन पण थोडासा लॉंग असा वाटतो आपल्याला, तर आपण इथे कॉन्टोरिंग थोडी जास्त करू शकतो. त्यामुळे काय होईल, फेस हा परफेक्ट ओवल शेपमध्ये दिसेल. हा आहे राऊंड फेस. राऊंड फेसमध्ये तुम्ही बघू शकता की कसा जसे की गाल हे थोडेसे बाहेर निघलेले असतात. हा जो पार्ट आहे तो थोडासा हलकासा बाहेर निघलेला असतो, त्यामुळे आपल्याला तिथे चीकचा जो एरिया आहे तो हलकासा आपल्याला म्हणजे कमी करावा लागेल कॉन्टोरिंग करून. त्यामुळे आपल्याला परफेक्ट हा ओवल शेप दिसेल. हा आहे स्क्वेअर शेप. स्क्वेअर शेपमध्ये तुम्ही बघू शकता, स्क्वेअरमध्ये हा जो भाग आहे जसं की इथे बाहेर निघलेला आहे,
तर हा भाग आपण कमी करू शकतो. इथे हा भाग हाही काय झालेला आहे, तो बाहेर निघाला आहे, त्यामुळे आपण हा भागही कमी करू शकतो. स्क्वेअरमध्ये खालची चीन एरिया थोडासा असा लांब दिसतो आपल्याला, त्यामुळे आपण हा भागही कमी करायचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्याला परफेक्ट हा आयडियल शेप आपल्याला फेसचा मिळेल. म्हणजे बेसिकली तुम्हाला सांगायचं झालं तर जो भाग बाहेर निघलेला आहे तो आपल्याला आत दाबायचा आहे, त्यालाच आपण कॉन्टोरिंग म्हणतो. हा आहे हार्ट शेप. हार्ट शेपमध्ये ज्यांचे हेअरलाईन्स आहे ना, तिथे असा शेप दिसेल बघा तुम्हाला, हा असा शेप दिसेल, परफेक्ट शेप दिसून येतो हार्ट शेपमध्ये. तर त्यांना तुम्हाला हा जो भाग आहे इथला, तो तुम्हाला कॉन्टोरिंग करावं लागणार आहे, जेणेकरून परफेक्ट शेप दिसेल. इथेही थोडासा कॉन्टोरिंग करावं लागेल तुम्हाला, कारण हा भाग जो आहे तो परफेक्टली शेपमध्ये येईल. ओके. हा आहे डायमंड शेप. डायमंड शेपमध्ये मी तुम्ही बघू शकता, हा जो भाग आहे तो बाहेर निघलेला असतो इथे. सो जिथे जिथे जो भाग, सिंपल सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जो भाग बाहेर निघलेला आहे तो आतमध्ये दाबण्यासाठीच आपण कॉन्टोरिंग करू शकतो. तर कॉन्टोरिंग करण्याची सोप्या पद्धती आहे समजण्यासाठी. फक्त जो भाग बाहेर निघलेला आहे तो भाग आतमध्ये करण्यासाठी कॉन्टोरिंग केली जाते, कारण त्यामुळे आपल्याला परफेक्ट शेप बनवता येते फेसचा. तर तुम्हाला आय होप तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे, आणि ह्याचा पार्ट 2 मी तुम्हाला परत दाखवणार आहे, कारण त्यामध्ये ह्या शेप्समध्ये आयब्रोजचे शेप कसे असले पाहिजे ह्या फेसमध्ये, तेच मला नेक्स्ट पार्टमध्ये सांगणार आहे. तर हा जो पार्ट आहे तो पूर्ण नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला सेकंड पार्ट ह्याचा जो मी टाकणार आहे तोही खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच. वॉच फॉर मोअर व्हिडिओज. आणि तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मी शिकवत आहे, तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका. कमेंट्सही करा, जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, काही समजलं नसेल तर नक्की कमेंट्स करून सांगा मला. थँक्यू सो मच.